ची बातमी आहे। खरीप हंगामातील लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ झाली आहे। मान्सूनच्या उत्तम प्रगतीमुळे लागवड क्षेत्र वाढल्यानं केंद्रीय कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलेलं आहे। खरीपाचे लागवड क्षेत्र वाढले, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक परिणाम हे अपेक्षित आहेत। खरीप हंगामाच्या लागवड क्षेत्रात ही 20% वाढ होतीये। तर निनाद झारे हे आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत। निनाद, काय अधिक माहिती? कारण खरीपाचं लागवड क्षेत्र वाढलंय, अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम हे अपेक्षित आहेत असं कळतंय। याचे दोन तीन महत्वाचे परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात। एक तर अन्नधान्याची जी महागाई आहे जी गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत राहिलेली आहे, त्यावर नियंत्रण येईल, कारण अन्नधान्याची चा पुरवठा जो आहे तो वाढेल। दुसरं महत्वाचा परिणाम म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था जी असते ती कृषी क्षेत्रावरच्या उत्पादनावरती अवलंबून असते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती जेव्हा पैसा येईल तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते। पर्यायाने वस्तू आणि सेवा, ज्या कृषी व्यतिरिक्त वस्तू आणि सेवांची जी मागणी आहे ती वाढते आणि ती मागणी वाढल्याने औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते। अशा प्रकारे आपण विचार केला तर उद्योग आणि शेती हे एकमेकांना पूरक ठरतात आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते। म्हणूनच लागवड क्षेत्र वाढल्याने एकूण अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ही आकडेवारी म्हणायला हवी। आणि महत्वाचं म्हणजे ही अन्नधान्याची लागवड जी आहे खरीपामध्ये ती तब्बल 20% वाढलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत। त्यामुळे हा सगळा जो उत्पादन वाढीचा परिणाम जो आहे तो सकारात्मक होईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नधान्याची महागाई कमी झाल्यामुळे आपल्यासारख्या सामान्यांना भेडसावणारा व्याजाचा दर जो आहे रिझर्व्ह बँक जो ठरवते तो कमी होण्यासाठी हे पॉझिटिव्ह संकेत आहेत रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने। जर पुढच्या काळामध्ये अन्नधान्याची महागाई कमी होणार असेल तर व्याजदर कमी करण्याकडे जो रिझर्व्ह बँकेचा कल आहे तोही वाढू शकतो। नक्कीच। त्यामुळे आता डिसेंबरमध्ये व्याजदर कमी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। तो जो कालावधी आहे तो कमी होऊन कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये व्याजदर कमी होतील असंही होऊ शकतं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद।